नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत पोलीस भरती PYQ. प्रश्न नंबर 1. 30 या संख्येनंतरची 25वी समसंख्या कोणती? गडचिरोली जिल्हा पोलीस भरती 2024चा हा प्रश्न आहे. विद्यार्थी मित्रांनो, 30 या संख्येनंतरची 25वी समसंख्या. समसंख्या म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असतो त्या संख्येला आपण समसंख्या असे म्हणतो. आता 30 नंतरची पहिली समसंख्या 32, दुसरी समसंख्या 34. मित्रांनो, याप्रमाणे आपल्याला 25वी समसंख्या ओळखायची आहे. तर समसंख्या म्हटलं की क्रमवार येणाऱ्या समसंख्यांमध्ये 2चा फरक असतो. म्हणजे 30 नंतरची पुढची समसंख्या 32, 32 नंतर 34, 34 नंतर 36 याप्रमाणे. तर मित्रांनो बघा, 30 अधिक 30 संख्येनंतरची 25वी म्हणजे 25 गुणिले 2. बघा, 30 या संख्येनंतरची 25वी समसंख्या कोणती? 30 अधिक 25 दुणे 50 आणि 30 आणि 50 80. म्हणजे 30 या संख्येनंतर 25वी समसंख्या आहे 80. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 80. प्रश्न नंबर 2. 49 नंतरची 17वी समसंख्या कोणती? वाशिम जिल्हा पोलीस भरती 2024च्या परीक्षेमध्ये आलेला हा प्रश्न आहे. मित्रांनो, 49 नंतरची 17वी समसंख्या. आता 49 ही संख्या आहे विषम. आपल्याला 49 नंतरची 17वी समसंख्या म्हटलंय म्हणजे आपल्याला 49 ऐवजी 49च्या अगोदरची समसंख्या घ्यावी लागेल म्हणजे 48. बघा आता, 48 अधिक 17 गुणिले 2. 48 अधिक 17 दुणे 34. मग आता 40 आणि 30 70 आणि 8 78 आणि 4 82. बघा मित्रांनो, सरळ बेरीज करायची. 8 आणि 4 12, हातचा आला 1, 4 आणि 3 7 आणि 1 8 म्हणजे 82. 49 नंतरची 17वी समसंख्या आहे 82. म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 82. प्रश्न नंबर 3. 103च्या पुढील 23वी विषम संख्या कोणती? पालघर जिल्हा बॅट्समन पोलीस भरती 2024चा हा प्रश्न आहे. मित्रांनो, 103च्या पुढील आणि 23वी विषम संख्या. आपल्याला विचारलेलं आहे विषम संख्या आणि आपल्याला दिलेली संख्या सुद्धा आहे विषम. 103 ही सुद्धा आहे विषम संख्या. तर मित्रांनो बघा, 103 अधिक 23 गुणिले 2. आता 23 गुणिले 2 का? तर मित्रांनो, आपल्याला 23वी विषम संख्या विचारलेली आहे. प्रत्येक 2 संख्या म्हणजे विषम संख्या घ्या किंवा समसंख्या घ्या, त्यामध्ये समसंख्या आणि विषम संख्येमध्ये 2चा अंतर असतो म्हणून गुणिले 2. बघा आता, 103 अधिक 23 दुणे 46 आणि मित्रांनो पुढे करायची बेरीज. 46 आणि 3 49 म्हणजे 149. 103च्या पुढील 23वी विषम संख्या म्हणजे 149. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 4. 18 नंतरची 51वी विषम संख्या कोणती? गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई भरती 2024च्या परीक्षेमध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. विद्यार्थी मित्रांनो, 18 नंतरची 51वी विषम संख्या. तर आपल्याला विचारलेलं आहे विषम संख्या आणि दिलेली आहे मित्रांनो समसंख्या. आपल्याला 51वी विषम संख्या विचारलंय पण देताना दिलेली आहे समसंख्या. म्हणजे मित्रांनो, आपल्याला घेताना 18च्या अगोदरची विषम संख्या घ्यायची. 18च्या अगोदरची विषम संख्या म्हणजे 17. म्हणजे बघा आता, 17 अधिक 51 गुणिले 2. 17 अधिक 51 दुणे म्हणजे 51च्या दुप्पट 102. आता मित्रांनो, 17 अधिक 102 म्हणजे 17 मध्ये 2 मिळवले 19. 119 म्हणजे 18 नंतरची 51वी विषम संख्या 119
म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 5. x ही विषम संख्या आहे, तर पुढीलपैकी कोणती संख्या समसंख्या असेल? परभणी जिल्हा पोलीस शिपाई भरती 2024च्या परीक्षेमध्ये आलेला हा प्रश्न आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला पर्यायानुसार सोडवायचा आहे. म्हणजे पर्यायामध्ये काय करायचे, x ही एक विषम संख्या आहे असं गृहीत धरायचं. मग आपण x ही विषम संख्या, मग कुठली पण एक विषम संख्या, सर्वात लहान विषम संख्या जर म्हटलं तर 1. मित्रांनो, 1 ही विषम संख्या आपण काय करणार, एक्सच्या जागेवर ठेवणार. आपलं उत्तर यायला पाहिजे समसंख्या. बघूयात पर्याय क्रमांक 1 मध्ये आपण आता हा जो x आहे त्या एक्सच्या ऐवजी 1 घेणार. म्हणजे बघा, आता 2 आणि 1 यांच्यामध्ये आहे गुणाकार, म्हणजे बे एक बे म्हणजे 2, 2 अधिक 1 3. म्हणजे मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 मध्ये आपण एक्सच्या जागेवर 1 ही विषम संख्या घेतली, आपलं उत्तर आलं 3. त्यानंतर पर्याय क्रमांक 2 मध्ये सुद्धा मित्रांनो एक्सच्या जागेवर आपण घेणार 1. म्हणजे आता 2 आणि 1 यांच्यामध्ये आहे गुणाकार, बे एक बे म्हणजे 2, 2तून 1 गेला, खाली राहिला 1. पर्याय क्रमांक 3 मध्ये एक्सच्या जागेवर पुन्हा आपण 1च घेणार, बे एक बे, कारण की 2 आणि x यांच्यामध्ये गुणाकार, 2, 2 आणि 4 6. पर्याय क्रमांक 4, 2x वजा 3 म्हणजे 2 आणि x म्हणजे 1, म्हणजे बे एक बे 2, 2तून वजा 3 म्हणजे उत्तर येणार वजा 1. तर मित्रांनो, आपला प्रश्न काय आहे, कोणती संख्या समसंख्या मिळेल? तर मित्रांनो, समसंख्या कुठे आहे? पर्याय क्रमांक 3 ही आपल्याला समसंख्या मिळाली. म्हणजे 5व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 6. x ही समसंख्या असल्यास खालीलपैकी विषम संख्या कोणती? रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई भरती 2024च्या परीक्षेमध्ये आलेला हा प्रश्न आहे. मित्रांनो, x ही समसंख्या आहे असं आपल्याला गृहीत धरायचं. म्हणजे आता लहानात लहान समसंख्या, लहानात लहान समसंख्या म्हणजे मित्रांनो आहे 2. बघा, आता आपल्याला पर्यायामध्ये जो x आहे त्या xच्या जागेवर 2 ही समसंख्या घ्यायची आणि आपल्याला हे 4ही पर्याय सोडायचे. मग हे पर्याय सोडवल्यानंतर आपलं उत्तर विषम संख्या यायला पाहिजे. बघूयात. आता पर्याय क्रमांक 1, x अधिक 2. आता आपण काय केले, x म्हणजे 2 ही संख्या गृहीत धरलेली आहे, 2 ही समसंख्या गृहीत धरलेली आहे. म्हणजे मित्रांनो 2 अधिक, इथे आपण 2 घेणार, 2 अधिक 2 4. पर्याय क्रमांक 2 मध्ये मित्रांनो बघा, एक्सच्या जागेवर आपण घेणार 2. आता 3 आणि 2 यांच्यामध्ये आहे गुणाकार, 3 दुणे 6. पर्याय क्रमांक 3 मध्ये बघा, x अधिक 5 म्हणजे एक्सच्या जागेवर आपण घेणार 2. 2 आणि 5 किती झाले? 7. पर्याय क्रमांक 4 मध्ये बघा, x गुणिले x, x म्हणजे आपण 2 ही समसंख्या गृहीत धरलेली आहे, म्हणजे 2 गुणिले 2 बे दुणे 4. तर मित्रांनो बघा, आपल्याला प्रश्न विचारला होता खालीलपैकी विषम संख्या कोणती? तर मित्रांनो पर्याय क्रमांक 3 मध्ये एक्सच्या जागेवर 2 ही आपण समसंख्या घेतली, तर आपलं उत्तर विषम संख्या आलं. म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3.